Good morning, all of you. Myself, Dr. Vilas Thakre, and today we are going to learn about chapter number 8 of 11th crop science, that is soil water plant relationship. We know that plants need water for their normal growth and development. They absorb the water from the soil surface and CO2 from the atmosphere, by which they prepare their own food material by the process of photosynthesis. So this is lecture number 1, and the contents of the chapters includes soil water supply and their losses, its expression, soil moisture constants, available soil moisture and its evaluation, consumptive use of water. हे आपल्या या चॅप्टरचे कंटेंट्स आहेत. आपल्याला या चॅप्टरमध्ये एवढे कंटेंट स्टडी करायचे आहेत. बोथ एक्सेसिव्ह सॉइल मॉइश्चर and inadequate available soil moisture are harmful for the crop production. We know that various crop plants including cereals, vegetables or cash crops or the fruit crops, these crop plants require the soil moisture. But if that soil moisture is excessive or even that is inadequate, that is harmful for the crop production. आपल्याला माहिती की जे क्रॉप प्लांट्स आहेत, जे पिकं आपण घेतो, तर त्या पिकांसाठी मातीमध्ये असणारं जास्त प्रमाणामधलं मॉइश्चर किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जरी मॉइश्चर असेल तरी ते या पिकांसाठी हानिकारक ठरू शकतं. एनी अटेम्प्ट टू कंट्रोल दी सप्लाय ऑफ वॉटर टू क्रॉप्स मस्ट बी बेस्ड ऑन दी थरो अंडरस्टँडिंग ऑफ दी वॉटर इन दी सॉइल and its cyclic movement into, within and out of the root zone. We know that with the help of roots, plant absorb the water from the soil surface, and that absorbed water is transported to different parts of the plant body with the help of xylem tissue. Plant मध्ये जे पाण्याचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं, हे पाण्याचं ॲब्सॉर्प्शन रूट्सद्वारे केलं जाणार. जर का आपल्याला मातीमध्ये असणारं जे पाणी आहे त्याची सायक्लिक मूवमेंट जी आहे ही आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. त्या प्लांट्समध्ये किंवा त्या पिकांमध्ये जे आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे किंवा त्या वनस्पतींची जी चांगली वाढ होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मातीमध्ये असणारं जे पाणी आहे त्याची सायक्लिक मूवमेंट जी आहे त्या मातीमध्ये किंवा त्या मातीमधून प्लांटच्या रूट्समध्ये वनस्पतीच्या त्या मुळांपर्यंत पाणी कसं ट्रान्सफर केलं जाणार हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सॉइल प्लांट वॉटर रिलेशनशिप डील्स विथ दी वॉटर दॅट इन्फ्लुएन्स दी मूवमेंट, रिटेन्शन अँड यूज ऑफ वॉटर बाय दी प्लांट्स. सो दॅट वॉटर विच इज प्रेझेंट इन दी सॉइल विच इन्फ्लुएन्स दी मूवमेंट, म्हणजे पाण्याची जी मूवमेंट होते सॉईलकडनं वनस्पतींमध्ये किंवा त्या क्रॉप प्लांट्समध्ये, त्या क्रॉप प्लांट्समध्ये किती प्रमाणामध्ये पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं आहे आणि त्याचा वापर वनस्पती किती प्रमाणामध्ये करत आहेत, तर याच्यावरती हे सॉईल प्लांट वॉटर रिलेशनशिप जे आहे तर हे अवलंबून असणार आहे. सो दी रेट ऑफ वॉटर अपटेक बाय दी प्लांट्स डिपेंड्स ऑन दी ॲबिलिटी ऑफ रूट्स टू ॲब्सॉर्ब दी वॉटर फ्रॉम दी सॉइल. त्या मातीमधून पाणी ॲब्सॉर्ब करण्याची वनस्पतींची जी ॲबिलिटी आहे, जी क्षमता आहे, त्याच्यावरती पाणी कशा प्रकारे त्या वनस्पतींमध्ये ॲब्सॉर्ब केलं जाणार हे डिपेंड असणार. सो दी व्हेरिएबल्स विच आर फाउंड इन दी वॉटर ट्रान्सपोर्ट that will decide the development of the crops, and in that first we have to study supply of water and their losses. So the average rainfall of India is 1194 millimeter, and when considered over the geographical area of 328 million hectare, this may be rounded off to 400 million hectare meters. 1 million is equal to 10 lakhs.
भारतामध्ये ॲव्हरेज रेनफॉल किंवा पर्जन्य आपण ज्याला म्हणतो जेवढा पाऊस पडतो तर तो ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तो आहे 1194 मिलीमीटर. आणि जर का आपण पूर्ण जॉग्राफिकल एरिया कन्सिडर केला तर 328 मिलियन हेक्टरचा हा जॉग्राफिकल एरिया पूर्ण भारताचा आहे. आणि मग आपण हा ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तर तो आपण राऊंड अप करून 400 मिलियन हेक्टर मीटर्स एवढा कन्सिडर करतो. And out of this 75% of it is received during the southwest monsoon and rest in the remaining 8 months. जेवढा काही पाऊस होतो या पावसापैकी 75% पाऊस जो आहे हा जनरली साऊथ वेस्ट मान्सूनमध्ये आपल्याला मिळत असतो पूर्ण भारतामध्ये. आणि जो उरलेले जे 8 महिने आहेत तर त्या 8 महिन्यामध्ये रिमेनिंग 25% पर्जन्यवृष्टी जी आहे किंवा पावसाचं प्रमाण जे आहे तर त्या रिमेनिंग 8 मंथ्समध्ये उरलेल्या 8 महिन्यांमध्ये तेवढा पाऊस हा पडत असतो. म्हणजे पावसाळ्याचे जे 4 महिने आहेत साऊथ वेस्ट मान्सून आपण ज्याला म्हणतो तर या साऊथ वेस्ट मान्सूनमध्ये जवळपास 75% पाऊस जो आहे तर या 4 महिन्यामध्येच पडून जातो. आणि उरलेला जो 25% 25% जे पावसाचं प्रमाण आहे तर ते उरलेल्या 8 महिन्यांमध्ये कंप्लीट केलं जातं. So a major portion of the water soaks into the soil while remaining portion is lost. जेवढा पाऊस या जमिनीवरती पडतो त्याच्यापैकी मुख्यतः जो मेजर पोर्शन आहे तर तो पाणी जे आहे तर हे जमिनीमध्ये जिरवलं जातं किंवा सॉईल सोक्स दॅट वॉटर. ते पाणी जे आहे तर ते सॉईलमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं आणि रिमेनिंग जे काही पाणी आहे तर ते लॉस्ट केलं जातं. सो अवेबिलिटी ऑफ सॉईल मॉइश्चर, its uptake by the plants, its translocation through the plants, its evaporation into the atmosphere are the various steps in the transfer of water. मातीमध्ये किती प्रमाणामध्ये पाणी अवेलेबल आहे किंवा सॉईल मॉइश्चर किती अवेलेबल आहे याच्यापैकी वनस्पती किंवा जे पिकं आहेत हे किती पाणी त्या सॉईलमधून ॲब्सॉर्ब करू शकतात. आणि वनस्पतींनी ॲब्सॉर्ब केलेलं जे पाणी आहे ते प्लांट्समध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर केलं जातं किंवा कशा प्रकारे ट्रान्सलोकेट केलं जातं. या पाण्याचं वातावरणामध्ये इव्हॉपरेशन केलं जातं. जर का जमिनीवरती पाणी असेल तर ते डायरेक्टली सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि या पाण्याचं कन्व्हर्जन वॉटर वेपर्समध्ये केलं जाणार. पाण्याची वाफ तयार होते आणि ही पाण्याची वाफ वर जाणार, त्याचंच रूपांतर ढगांमध्ये होणार आणि मग तिथून पुन्हा वॉटर सायकल कॅरी आऊट केली जाते. पण जमिनीमध्ये जे पाणी आहे हे प्लांट्स ॲब्सॉर्ब करणार आणि प्लांट्सने जर का 100% वॉटर ॲब्सॉर्ब केलं असेल तर या 100% वॉटरपैकी ते फक्त 2% पाणी हे फोटोसिंथेसिससाठी वापरतात आणि उरलेलं 98% जे पाणी आहे हे ते ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसद्वारे ॲटमॉस्फिअरमध्ये लॉस करतात. सो ट्रान्सपिरेशन इज दी लॉस ऑफ वॉटर इन दी फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स थ्रू दी एरियल पार्ट्स ऑफ दी प्लांट बॉडी, मोस्टली थ्रू दी लिव्ज. वनस्पतींमध्ये जे पानं आहेत त्या पानांमधून हे पाणी जे आहे तर हे वेपरच्या फॉर्ममध्ये लॉस केलं जातं आणि त्यालाच आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो आहे. सो वॉटर मुवमेंट इन दी सॉईल कंप्रायझेस ऑफ 3 प्रोसेस. सॉईलमध्ये किंवा मातीमध्ये जी पाण्याची मुवमेंट होते तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रोसेस स्टडी करायच्या आहेत. याच्यातली पहिली जी प्रोसेस आहे तर ती आहे इन्फिल्ट्रेशन. सो व्हेन वॉटर गेट्स फर्स्ट एंट्री or makes its downward movement through the soil surface, it is called as the infiltration. समजा पावसाचं पाणी आहे, हे पावसाचं पाणी जमिनीवरती पडतंय तर या जमिनीवरती पडणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी जे आहे तर हे जमिनीच्या खाली पर्कोलेट होणार किंवा आतमध्ये जाणार, यालाच आपण इन्फिल्ट्रेशन असं म्हणतो. सो दी वॉटर विच इज रिसिव्ड बाय दी सॉईल दॅट ड्रेन्स इन टू दी soil surface and that downward movement of the water through the soil surface is called as the infiltration. हे बघा, ही एक डायग्राम आहे, याच्यामध्ये आपण क्लिअर बघू शकतो की पावसाचं जे पाणी आहे हे जमिनीवरती पडतंय आणि जमिनीवरती पडलेलं हे जे पावसाचं पाणी आहे तर या पावसाचं जे पाणी आहे याच्यापैकी काही पार्ट जो आहे तर हा काही पार्ट जमिनीच्या खाली वॉटर टेबलमध्ये जातो. ही जी मुवमेंट होते ही वॉटर टेबलमध्ये मुवमेंट होते आणि काही जे पाणी आहे काही प्रमाणामध्ये तर हे फ्लो होते, म्हणजे इथून ते जाते आणि पुढे जाऊन ते
एकतर नदीला मिसळणार किंवा एखाद्या लेकला मिसळणार. म्हणजे हे ज्यावेळेस इन्फिल्ट्रेशनची प्रोसेस स्लो असेल त्यावेळेस हे पाणी वाहून जाते जमिनीवरून. आणि ज्यावेळेस या सॉईलमध्ये खूप सारे मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स असतील, म्हणजे छिद्र असेल जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये जर का छिद्र असेल तर त्या छिद्रांमधून हे जे पाणी आहे हे पर्क्युलेट होणार आणि जमिनीच्या खाली जाणार. जमिनीच्या खाली नॅचरल वॉटर टेबलपर्यंत जाणार आणि यालाच आपण इन्फिल्ट्रेशन असं म्हणतो आहे. ओके. Then second one is the capillary movement. In capillary movement, the water moves in the form of thin or capillary film from the wet region to the dry region. आता बघा, ज्यावेळेस जमिनीवरती पाणी पडणार तर त्यावेळेस ती जमीन ओली होणार किंवा ती माती ओली होणार. आणि या पाण्याची मूवमेंट कशी होणार, कॅपिलरी मूवमेंट कशी होणार, की जो वेट रिजन आहे, जी ओली झालेली माती आहे, तर त्या ओल्या मातीपासून कोरड्या मातीपर्यंत त्याची मूवमेंट ही कॅरी आऊट केली जाते. म्हणजे हे कॅपिलरी वॉटर जे आहे किंवा त्या मातीमध्ये जे पाणी आहे, तर जिथे ओलावा आहे, ओली जमीन आहे किंवा ओली माती आहे, तर त्या ओल्या मातीपासून कोरड्या मातीपर्यंत पाण्याची मूवमेंट जी आहे ही मूवमेंट कॅरी आऊट केली जाते. So this type of movement goes on through the micropores and it continues until the thickness of moisture film surrounding the soil particle is equal in the both region. आता या ठिकाणी हा जो वर्ड आलाय मायक्रोपोर्स, मायक्रो म्हणजे सूक्ष्म. ओके. तर त्या मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये छोटे छोटे छिद्र असतात, सूक्ष्म असे छिद्र असतात. तर यांच्यामध्ये ही पाण्याची मूवमेंट होणार आणि ही पाण्याची मूवमेंट किंवा हे जे पाणी वाहणार आहे, तर हे ज्यावेळेस वाहणार तर त्यावेळेस वेट रिजनकडनं ड्राय रिजनकडे जाणार आहे. ओके. म्हणजे ओल्या मातीकडनं या कोरड्या मातीकडे ज्यावेळेस यांची मूवमेंट होणार, सो when that movement goes on through the micropores and it continues until the thickness of the moisture film surrounding the soil particle is equal in the both region. म्हणजे जोपर्यंत या वेट रिजन आणि ड्राय रिजन या दोघांमधलं सॉईल पार्टिकल्स जे आहेत तर हे इक्वल होत नाही तोपर्यंत या पाण्याची मूवमेंट जी आहे तर ही होत राहणार. ओके. आता ही मूवमेंट जी होते ही सिम्पली मूवमेंट कशी होते, डिफ्युजनद्वारे होते. डिफ्युजन अशी एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे पाण्याची मूवमेंट केली जाते up to the equilibrium is obtained. So diffusion is the movement of the ion particles or the molecules of the solid, liquids or gases from the region of higher concentration to region of lower concentration up to the equilibrium is obtained. बघा, आपण जमिनीवरती जर का पाणी टाकलं असेल ना तर ते पाण्याची मूवमेंट जी होते उताराच्या दिशेने होते आणि एक वेळ अशी येते की ते पाणी स्थिर होतं, म्हणजे त्याला इक्विलिब्रियम मिळतो. तर या वेट रिजनकडनं म्हणजे ओल्या मातीकडून त्या कोरड्या मातीपर्यंत ही पाण्याची मूवमेंट होणार आणि जोपर्यंत दोघांमध्ये इक्विलिब्रियम येत नाही किंवा दोघांमध्ये इक्वल कंडिशन तयार होत नाही दोन्ही रिजन्समध्ये, म्हणजे वेट रिजन आणि ड्राय रिजनमध्ये, तोपर्यंत या पाण्याची मूवमेंट होत राहते आणि यालाच आपण कॅपिलरी मूवमेंट असं म्हणत असतो. सो दिस मूवमेंट ऑफ वॉटर मे बी लॅटरल, अपवर्ड और डाउनवर्ड्स डिपेंडिंग ऑन डिफरन्स इन वॉटर पोटेन्शियल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द सॉइल. आता ही जी पाण्याची मूवमेंट होते तर ही मूवमेंट एकतर लॅटरल असेल, लॅटरल म्हणजे काही साईडला, किंवा अपवर्ड पोझिशनमध्ये असेल म्हणजे वर असेल, किंवा डाऊनवर्ड पोझिशनमध्ये असेल म्हणजे खाली असेल. दॅट डिपेंड्स ऑन द डिफरन्स इन द वॉटर पोटेन्शियल इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द सॉईल. त्या सॉईलमध्ये किंवा त्या मातीमध्ये वॉटर पोटेन्शियल किती आहे, म्हणजे ते हायर कॉन्सन्ट्रेशन आहे का किंवा किती प्रमाणामध्ये पाणी अवेलेबल आहे त्याच्यानुसार ही मूवमेंट जी का असेल ही ठरत असते. नाऊ third process we have to study, that is the percolation. So the downward movement of the water through the soil due to gravitational force is called as the percolation. आता आपल्याला माहिती बघा की जमिनीवरती जे पाणी पडणार आहे, पावसाचं पाणी असेल, हे पाणी जमिनीवरती पडल्यानंतर आपल्याला माहिती की जमिनीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण क्षमता त्या ठिकाणी आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जमिनीवरचं जे पाणी आहे हे जमिनीच्या खालीपर्यंत मूवमेंट करणार, डाऊनवर्ड साईडने मूवमेंट करणार, ज्याला आपण पर्कोलेशन असं म्हणतोय. ओके. सो द डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ द वॉटर थ्रू द सॉईल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड एज द पर्कोलेशन. सो थ्रू पर्कोलेशन वॉटर गोज डीप इन टू द सॉईल अंटिल इट मीट्स द फ्री वॉटर टेबल.
आपल्याला माहिती बघा की जमिनीच्या खाली एक वॉटर सोर्स आहे आणि हा वॉटर सोर्स आपण एकतर बोरवेल करतो, त्या बोरवेलमधून आपण हे पाणी वर काढतो, किंवा एखादी विहीर असेल तर त्या विहिरीच्या माध्यमातून आपण या जमिनीमधलं पाणी वर काढतो. विहिरीला पाणी लागतं याचा अर्थ काय की त्या मातीमध्ये जमिनीमध्ये एक नॅचरल वॉटर टेबल आहे आणि त्या वॉटर टेबलला आपण त्या वॉटर टेबलमधून ते पाणी काय करतो, बाहेर काढतो. मग ज्यावेळेस जमिनीवरती पावसाचं पाणी पडतं त्यावेळेस हे पाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे त्या जमिनीच्या खाली जातं. कुठपर्यंत मुवमेंट होणार, जोपर्यंत ते त्या वॉटर टेबलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, पर्कोलेशन असं म्हणतोय. सो दिस इज द डायग्राम शोविंग दी पर्कोलेशन. सो हिअर वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय दी सॉईल. आपल्याला इथे पाणी दिसते बघा, जमिनीवरती जे पाणी पडलेलं आहे तर हे पाणी या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलं गेलं. इथे बघा हे पाणी आहे जमिनीवरचं, हा सॉईल सरफेस आहे आणि या सॉईल सरफेसमधून हे जे पाणी आहे तर हे सॉईल सरफेसच्या खाली येते. सो दिस रेन वॉटर और दी वॉटर विच इज प्रेझेंट ऑन दी सॉईल दॅट इज ॲब्सॉर्ब्ड बाय दिस सॉईल सरफेस. आणि बघा इथे हे जमिनीवरचं जे पाणी आहे हे पाणी खाली येणार. कुठपर्यंत येणार, जोपर्यंत हे त्या नॅचरल वॉटर टेबलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. म्हणजे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार, गुरुत्वाकर्षणामुळे हे जे पाणी आहे हे पाणी खाली येणार आणि खाली कुठपर्यंत येणार, त्या नॅचरल वॉटर टेबलपर्यंत. या वॉटर टेबलपर्यंत या पाण्याची मुवमेंट केली जाणार, यालाच आपण पर्कोलेशन असं म्हणतोय. सो दी वॉटर विच इज ॲब्सॉर्ब बाय दी सॉईल दॅट इज पर्कोलेटेड डाऊनवर्ड इन टू दी सॉईल सरफेस ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दॅट इज कलेक्टेड ॲज दी ग्राउंड वॉटर. याला आपण ग्राउंड वॉटर असं म्हणतो, किंवा हा ग्राउंड वॉटर टेबल आहे ज्याच्यामध्ये हे पाणी काय होतं, साठवलं जातं आणि याच प्रोसेसला आपण पर्कोलेशन असं म्हणतो. ओके, नाऊ वी हॅव टू स्टडी दी टाईप्स ऑफ वॉटर. आता आपल्याला पाण्याचे प्रकार बघायचे आहेत की सॉईलमध्ये 3 प्रकारचे आपल्याला पाण्याचे प्रकार बघायला मिळतात. पहिला आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, दुसरा आहे कॅपिलरी वॉटर आणि तिसरा आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. सो देर आर 3 टाईप्स ऑफ दी वॉटर विच आर फाउंड इन दी सॉईल सरफेस. आउट ऑफ दॅट फर्स्ट वी हॅव टू स्टडी दी हायग्रोस्कोपिक वॉटर. आपल्याला पहिले काय स्टडी करायचं आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर स्टडी करायचं आहे. सो दी वॉटर विच इज टाइटली हेल्ड अराउंड दी सॉईल पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज दी हायग्रोस्कोपिक वॉटर. आता बघा हे सॉईल पार्टिकल्स आहेत, या सॉईल पार्टिकल्समध्ये जर आपण बघितलं तर या सॉईल पार्टिकलच्या बाजूला जे पाणी आहे टाइटली हेल्ड केलेलं आहे, किंवा या ठिकाणी जे पाणी आहे या सॉईल पार्टिकल्सने घट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि यालाच काय म्हणतो आपण, हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हणतो. दिज आर दी सॉईल पार्टिकल्स अँड दॅट सॉईल पार्टिकल्स हेल्ड दी वॉटर. या सॉईल पार्टिकल्सला पाणी जे आहे ते टाइटली चिटकलेलं आहे अँड दिस वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर दी प्लांट्स. आणि हा जो पाण्याचा प्रकार आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, तर हे प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. सो वॉटर ॲडेहर्स टू दी सॉईल पार्टिकल्स. 2 प्रोसेस आहेत बघा, कोहेजन आणि ॲडेझन. कोहेजन इज दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी 2 वॉटर मॉलिक्यूल and adhesion is the force of attraction between the water molecule and the another molecules. मग या ठिकाणी सॉईल पार्टिकल्स आहेत, तर या सॉईल पार्टिकल्सला जे पाणी आहे हे पाणी चिटकलेलं आहे, टाइटली हेल्ड केलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणणार, हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हणणार. सो दिस हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर दी प्लांट्स. हे त्या सॉईल पार्टिकलच्या भोवती घट्ट अशा प्रकारे अवेलेबल आहे आणि जे प्लांट्स यूज करू शकत नाहीत. So it is the part of the soil water which is very tightly held on the surface of the soil particles in a very thin film by the force of the adhesion and the cohesion. And the hygroscopic water is not available to the plant and agriculturally it has no importance. ॲग्रिकल्चरमध्ये या हायग्रोस्कोपिक वॉटरला इम्पॉर्टन्स नाही आहे किंवा महत्त्व नाही आहे, कारण हे जे पाणी आहे हे सॉईल पार्टिकलच्या भोवती घट्ट झालेलं असतं किंवा एकदम टाइटली हेल्ड केलेलं असतं आणि हे जे पाणी आहे हे वनस्पती किंवा जे पिकं आहेत तर त्याला ॲब्सॉर्ब करू शकत नाही. सो दी मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ दी वॉटर ॲब्सॉर्ब बाय एनी सॉईल इन ए सॅच्युरेटेड ॲटमॉस्फिअर ॲट 25 degrees Celsius temperature is known as the hygroscopic coefficient of that soil. And the hygroscopic coefficient varies with the soil type, texture and the organic matter content. Okay, so
सॉईलमध्ये जेवढं काही पाणी आहे जे हायग्रोस्कोपिक कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं, तर याला आपण हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट असं म्हणतो. आणि हा हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट जो का असेल हा चेंज होत असतो अकॉर्डिंग टू सॉईल टाईप, मातीचा जो प्रकार आहे किंवा त्याचं टेक्स्चर आहे, आणि त्या मातीमध्ये किती प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे याच्यानुसार तो व्हॅरिएबल आहे. ओके, सो हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल टू दी प्लांट्स, बट in times of acute water storage it may be little help in at least sustaining the life of the plants. आता समजा त्या सॉईलमध्ये हायग्रोस्कोपिक वॉटरच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच पाणी नाही आहे, तर काही प्रमाणामध्ये प्लांटला त्या ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी हे हायग्रोस्कोपिक वॉटर मदत करू शकतं. ओके, नाव सेकंड टाईप वी हॅव टू सी दॅट इज द कॅपिलरी वॉटर. आपल्याला दुसरा जो टाईप बघायचा तो कोणता आहे? कॅपिलरी वॉटर आहे. So here micropores are present into the soil surface. Soil surface मध्ये काय असतात? मायक्रोपोर्स असतात, म्हणजे छोटे छोटे या ठिकाणी छिद्र असतात ज्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. ओके, म्हणजे हे जे सॉईल पार्टिकल्स आहेत या सॉईल पार्टिकल्समध्ये छोटे छोटे छिद्र असतात ज्याला आपण मायक्रोपोर्स किंवा कॅपिलरीज असं म्हणत असतो. अँड दी वॉटर विच इज प्रेझेंट इन दिस कॅपिलरी, दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज दी कॅपिलरी वॉटर. तर या छोटे छोटे छिद्रांमध्ये किंवा मायक्रोपोर्समध्ये जे पाणी प्रेझेंट आहे तर त्याला आपण कॅपिलरी वॉटर असं म्हणत असतो. अँड दिस कॅपिलरी वॉटर इज अवेलेबल फॉर दी प्लांट्स. आणि हे जे कॅपिलरी वॉटर आहे तर हे वनस्पती ॲब्सॉर्ब करू शकतात, याचा वापर ते स्वतःच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी करू शकतात. सो दिस इज अ कॅपिलरी वॉटर विच इज प्रेझेंट इन दी स्मॉल कॅपिलरीज ऑर दी मायक्रोपोर्स ऑफ दी सॉईल. सॉईलमध्ये किंवा मातीमध्ये जे छोटे छोटे बारीक छिद्र असतात ज्याला आपण मायक्रोपोर्स असं म्हणतो, तर या मायक्रोपोर्समध्ये जे पाणी प्रेझेंट आहे तर त्याला आपण कॅपिलरी वॉटर असं म्हणतो. आणि हे जे कॅपिलरी वॉटर आहे दॅट इज अवेलेबल फॉर दी प्लांट्स अँड दॅट प्लांट्स कॅन ॲब्सॉर्ब दिस कॅपिलरी वॉटर फ्रॉम दी सॉईल सरफेस. ओके, so the water retained by the soil in the capillary pores or the small micropores against the gravity, that is called as the capillary water, and it is also called as the loosely held water. म्हणजे हे जे पाणी आहे तर हे लूजली, म्हणजे जसं आपण हायग्रोस्कोपिक वॉटरमध्ये काय बघितलं की वॉटर मॉलिक्युल्स आर टाईडली हेल्ड अराउंड दी सॉईल पार्टिकल्स, तर हे या कॅपिलरीमध्ये कॅपिलरी वॉटर जे का असेल हे लूजली अरेंज्ड केलेलं असणार इन दी फॉर्म ऑफ फिल्म अराउंड दी सॉईल पार्टिकल्स अँड ऑल्सो in the finer or the micropores, and it is capable of the movement within the soil. हे कॅपिलरी वॉटर जे का असेल तर हे त्या मायक्रोपोर्समध्ये मुवमेंट करणार अँड प्लांट्स कॅन ॲब्सॉर्ब that water, capillary water, from the soil surface. So the plant nutrients are also dissolved into the capillary water and hence it is useful for the plants. या कॅपिलरी वॉटरमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतात तर हे सुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ड असतात आणि म्हणून हे जे वॉटर आहे प्लांटच्या नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि तिसरा जो आपल्याला प्रकार स्टडी करायचा आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आपण आता स्टडी केलं बघा की जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स दी water percolated into the soil surface and meets towards the natural water table below the soil surface. ओके, तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे जे पाणी आहे हे सरळ डायरेक्टली पर्क्युलेट होतं आणि कुठं जातं? नॅचरल वॉटर टेबलमध्ये जातं. ह्यालाच काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज दी ग्रॅव्हिटेशनल वॉटर. सो दिस ग्रॅव्हिटेशनल वॉटर गोज बियॉन्ड दी रीच ऑफ दी रूट्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही ग्रॅव्हिटेशनल वॉटर नॅचरल वॉटर टेबलच्या खाली जाणार, म्हणजे त्या फर्स्ट वॉटर टेबलपर्यंत पोचणार आणि तिथपर्यंत प्लांटचे रूट्स हे पोचू शकत नाहीत आणि म्हणून प्लांट्स हे या वॉटरला ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. सो इट इज नॉट अवेलेबल टू दी प्लांट्स. युजली विदिन 2 to 3 days आफ्टर दी इरिगेशन ऑर दी हेवी रेन all water drains down from the soil surface and it carries with it various salts that may have been dissolved in it. म्हणजे बघा, जर का आपण पिकांना पाणी दिलं असेल इरिगेशनद्वारे किंवा जे पावसाचं पाणी आलेलं असतं तर यांच्यामध्ये काही मिनरल्स डिझॉल्व होतात किंवा काही न्यूट्रिएंट्स डिझॉल्व होतात आणि ज्यावेळेस हे
ग्रॅव्हिटेशनल वॉटर सॉईल सरफेसच्या खाली जातं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये डिझॉल्ड असणारे मिनरल्स किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा याच्यासोबत खाली चालले जातात आणि वनस्पती या पाण्याला ॲब्सॉर्ब करू शकत नाही. So these are the three types of the water. Hygroscopic water, which is tightly held around the soil particles and it is not available for the plant. Second one is the capillary water, which is present in the fine pores called as the micropores or the capillaries, and this water is available for the plant. This capillary water also having the nutrients which are useful for the normal growth and development of the plant body. And third one is the gravitational water, which goes towards the soil surface or the natural water table due to the gravitational force, and along with that gravitational water they also carries the dissolved nutrients which are out of the reach of the root, and hence plant cannot absorb this gravitational water. या तिन्ही टाइप्स पैकी हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर या तिन्ही प्रकारापैकी कॅपिलरी वॉटर जे आहे तर हे कॅपिलरी वॉटर फक्त प्लांट ॲब्सॉर्ब करतात. So these are the sources of the water for the plants which are found in the soil. These are the types of the water which are found in the soil, and out of these three types only capillary water is available for the plants, or plants also only absorb the capillary water, while the hygroscopic water and gravitational water are not absorbed by the plants. Okay. Now next we have to study, that is the water retention. The water molecule do not exist individually. Hydrogen in the water serve as the connecting link from one molecule to other, and it is known as the hydrogen bonding. आपल्याला माहिती बघा की वॉटर मॉलिक्यूल जो असतो तर हा इंडिव्हिज्युअली किंवा एकटा नसतो. तर या वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपल्याला ऑक्सिजन सोबतच काय असतो, हायड्रोजन असतो. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, H2O, म्हणजे 2 हायड्रोजन आयन्स आणि 1 ऑक्सिजन. मग यांची बॉन्डिंग कशी होते बघा, हायड्रोजन इज अटॅच्ड विथ दी ऑक्सिजन. हायड्रोजन जो असतो तर हा ऑक्सिजन सोबत अटॅच झालेला असतो. मग यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो ज्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतो. दॅट बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज दी हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. सो या वॉटर मॉलिक्युल्समध्ये जे अटॅचमेंट आपल्याला बघायला मिळते, अटॅचमेंट कशी होणार, एकतर 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये अटॅचमेंट होणार किंवा एक वॉटर मॉलिक्यूल आणि दुसऱ्या पार्टिकलसोबत. फॉर एक्झाम्पल जर का आपण झायलेम बघितला तर आपल्याला माहिती आहे की झायलेम कॅरीज दी वॉटर अँड मिनरल्स और ट्रान्सफर वॉटर अँड मिनरल्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. मग या झायलेममध्ये जी सेल वॉल असते तर त्या सेल वॉलमध्ये काय असतो, लिग्निन असतो. तर वॉटर मॉलिक्युल्स आणि लिग्निनचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं 2 डिफरंट पार्टिकल्समध्ये असणारं अट्रॅक्शन, त्याला आपण काय म्हणतो, ॲडेझन असं म्हणतो. ओके. सो दॅट वॉटर मॉलिक्यूल डू नॉट एक्झिस्ट इंडिव्हिज्युअली. हायड्रोजन इन दी वॉटर सर्व ॲज दी कनेक्टिंग लिंक, and from one molecule to other molecule, that is called as the hydrogen bonding. So we have to see 2 steps, that is cohesion and the adhesion. So the force of attraction between 2 water molecule that makes water stick to itself with the great energy, that is called as the cohesion. म्हणजे 2 वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत तर एकमेकांसोबत कनेक्ट होणार, त्यालाच आपण काय म्हणणार, कोहेजन असं म्हणणार, आणि त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असणार. Second one is the adhesion. So the force of attraction between water molecule and many other particles is called as the adhesion. आत्ताच आपण बघितलं की वॉटर मॉलिक्यूल आणि झायलेममध्ये असणारे जे काही लिग्निन आहे त्यांच्यासोबत जे अट्रॅक्शन असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, त्याला आपण काय म्हणतो, ॲडेझन असं म्हणत असतो. सो बाय द प्रोसेस ऑफ कोहेजन अँड ॲडेझन वॉटर मॉलिक्यूल इज ट्रान्सपोर्टेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी थ्रू द झायलेम. ओके. सो वॉटर इज रिटेन in the soil by the adhesion and the cohesion. So this is the diagram showing the adhesion and the cohesion. These are the 2 water molecule. First we have to study, these are 2 water molecule. हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा एक दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. हा ऑक्सिजन आहे आणि हे 2 हायड्रोजन आहे. हा सुद्धा ऑक्सिजन आहे आणि हा 2 हायड्रोजन आहे. तर या ठिकाणी कोहेजन म्हणजे काय असेल बघा, अट्रॅक्शन बिटवीन 2 वॉटर मॉलिक्यूल. हे 2 वॉटर मॉलिक्यूल आहे आणि या 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये असणारं जे काय अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं, कोहेजन. अट्रॅक्शन बिटवीन 2 वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज दी कोहेजन. आणि इथे बघा हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि या ठिकाणी हा दुसरा पार्टिकल आहे. सो अट्रॅक्शन बिटवीन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी वॉटर मॉलिक्यूल अँड दी अदर पार्टिकल्स, दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲडेझन. आलं लक्षात. कोहेजन म्हणजे काय, 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये असणारं अट्रॅक्शन म्हणजे काय असतं, कोहेजन. या हा वॉटर मॉलिक्यूल आहे,
हा सुद्धा वॉटर मॉलिक्यूल आहे. आणि वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरा जो पार्टिकल आहे याच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे तर त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार, ॲडेझन असं म्हणणार. ओके. And we have to study about the water absorbing organ, that is structure of the root. If we have to study the water and soil relationship, or the water, how the water is absorbed from the soil, then we must know about the structure of the root. So root is the descending part of the plant axis. So root is the descending part of the plant axis which grows into the soil surface. Root consists of root cap. Root cap is the tissue which covers the tender root apex to protect the tender root cap from the soil pathogens. And just above the root cap there is the region of cell division called as the meristematic region. Region of cell division or the meristematic region consists of the cells that divide by the process of mitosis, and that cells are having ability to divide and differentiate continuously, and that is called as the meristematic cells. Just about the meristematic region there is the region of elongation or the zone of elongation, and the cells increase the length of the root vertically. And just about the zone of elongation there are the unicellular root hairs, and with the help of these root hairs they can absorb water from the soil. And just above this root hair there is the maturation zone. That maturation zone lies near to the stem. Okay, so this is all about this lecture. Remaining part we will continue into the next lecture. Thank you.